आणि पुरुष असून सुद्धा आई होता येतं हे जगाला जर कोणी दाखवून दिलं तर ते ज्ञानेश्वर महाराजांनी दाखवून दिलं. आज गावात एखाद्याने किती जरी चांगलं काम केलं तरी लोक त्याला दादा म्हणतील, अण्णा म्हणतील, तात्या म्हणतील, आई नाही म्हणणार, माऊली नाही म्हणणार. पण जेव्हापासून ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म झाला त्यानंतर 2024 मध्ये जरी एखाद्या पोराचं नाव ज्ञानेश्वर ठेवलं तर अख्खं गाव त्याला माऊली म्हणतं ज्ञानेश्वर महाराजांमुळे. म्हणजे माऊली बेवडा असला तरी सुद्धा बरं का, काय ज्ञानेश्वर महाराजांचं सुद्धा हे असं काहीतरी करून जावं बा. उगीच कोणी कुणाला आई नाही म्हणू शकतो. कशी असू द्या आपली, काळी निळी पिवळी जशी असेल तशी आपण आपल्याच आईला आई म्हणतो. शेजारची बाई किती जरी देखणी असली तरी तिला आई म्हणू आपण. लई सुंदर असेल तर आंटी म्हणू पण आई नाही. जगाला गौतम बुद्ध दिले, जगाला स्वामी विवेकानंद, जगद्गुरु तुकाराम महाराज दिले या मातीनं. त्यामुळं कुठं का होऊ द्या, फक्त भारतात झाला पाहिजे बा जन्म. आणि हल्लीच्या सगळ्या घडामोडी बघून नका ना वाजू, नका वाजू. हल्लीच्या सगळ्या घडामोडी बघून तर अक्षरशः छाती फुगवून सांगावं की आम्ही भारतातली माणसं आहे, अशी सध्याची परिस्थिती आहे. तुम्ही किती अपडेट आहात मला माहित नाही. मी का जय श्रीराम. फरारी पण गेली. जय श्रीराम. जय श्रीराम. पण मागच्या 15 दिवसांपूर्वीच्या बातम्या मन पिळवटून टाकणाऱ्या होत्या, दुःख देणाऱ्या होत्या, न ऐकाव्या अशा होत्या. आपल्या शेजारचा देश बांगलादेश इस्लामिक कंट्री आहे. त्या बांगलादेशमध्ये एवढं अराजक माजावं, एवढं अराजक माजावं, एवढं अराजक माजावं की बांगलादेश मधल्या बातम्या जगभरात दाखवल्या गेल्या. त्या स्त्रीनं प्रचंड बहुमतानं तिचं सरकार स्थापन केलेलं आहे. लोकांनी जनमत तिच्या बाजूने आहे, लोकांनी तिला निवडून दिलंय प्रचंड बहुमतांनी. ती पंतप्रधान आहे. पण त्या बांगलादेश मधील काही षडयंत्री लोक हीच बाई पंतप्रधान राहिली तर आपल्या मनात जे येते या देशात करता येणार नाही म्हणून काहींनी आंदोलनं सुरू केली देशात. आज भारतात सुद्धा आंदोलनं सुरू आहे. एक नाही, दिवसा आड आंदोलन आहे. कारण आता विधानसभेच्या निवडणुका होईपर्यंत दिवसा आड ब्रेकिंग न्यूज काहीतरी राहणारच आहे. दिवसा आड राहणार आहे. माझं वाक्य लिहून ठेवा. तुम्ही बघा, मागच्या 6 महिन्यापूर्वी हेडलाईन्स 1.5 मिनिटात संपायच्या. हेडलाईन्स किती मिनिटात? 1.5 मिनिटात. आता हेडलाईन्स 4 मिनिटं चालत आहे. हेडलाईन्स 4 मिनिट आहे, 4 मिनिट. इतक्या ब्रेकिंग न्यूज आहेत. आंदोलन भारतात पण सुरू आहे. पण मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. पोलीस प्रशासन आणि भारताचं सैन्य आंदोलकांच्या बाजूने उभं राहतं का सरकारच्या बाजूने उभं राहतं? सरकारच्या बाजूने उभं राहतं.
ते सरकार सोबत येते. बांगलादेशमध्ये अराजक इतकं माजलं की तिथलं जे सैन्य आहे ते सैन्य सरकार सोबत उभं न राहता आंदोलकांना म्हणालं तुम्ही नाडा आम्ही आहे. काय करतील आंदोलक? पोलीस प्रशासनानं जर सरकारची साथ सोडली ना आंदोलकांना म्हटलं तुम्ही लढा रे आम्ही आहे, बाप रे बाप काय होईल? लोकशाहीचे धिंडवडे उडवले जातील मायबाप. आणि ते झालं. बळी तो कानपिळी झाला. कोण दुकानं फोडतोय, कोण मॉल फोडतोय, हिंदूंची देवळं भस्मसात केली. माझ्या मायबापांनो असे काही व्हिडिओज माझ्या मोबाईलमध्ये आले, तुमच्यापर्यंत आले की नाही मला माहित नाही. एका 20-20 वर्षाच्या पोरीवर 15-15, 20-20 पोरांनी बलात्कार करावे, इतक्या खालची पातळी त्या लोकांनी गाठली. सांगताना माझ्या अंगावर काटा येतो. पोरींच्या योनी मार्गामध्ये दारूचे खंबे ढकलले जावे, इतकी नीच पातळी त्या समाजाने गाठली. आणि हा सगळा समाज इतका अराजक झाला की सरळ पंतप्रधान कार्यालयाकडे आगेकूच करू लागला. आणि ती जी पंतप्रधान आहे शेख हसीना, तिच्या लक्षात आलं की आता या देशातलं सैन्य माझ्या विरोधात गेलंय, या देशातलं प्रशासन माझ्या विरोधात गेलंय, आता मला हा देश सोडल्याशिवाय पर्याय नाही. आता मी देश सोडेल तर वाचेल. आणि पुन्हा एकदा माझ्या मायबापांनो मी तुम्हाला सांगतो की जगाच्या पाठीवर इस्लामिक कंट्री जवळजवळ 59 आहे. 59 देश जगाच्या पाठीवर मुसलमानांचे, फक्त मुसलमानांचे. शेख हसीना ही मुस्लिम समुदायातून येते. तिला लक्षात आलं की आता मला या देशातून पळून गेल्याशिवाय पर्याय नाही. आणि जेव्हा तिला समजलं की आता पळालं पाहिजे आणि देश सोडून पळायचं म्हटल्यावर तिच्या मनापुढे एकच उत्तर आलं, आता मी जर जिवंत राहू शकते तर फक्त भारतात राहू शकते. ती बाई भारतात आली. अरे 59 देश येणार आहे तुमचे, मग भारतच का? कदाचित त्या बाईला अंतःकरणानं उत्तर दिलं असेल, जगाच्या पाठीवरचा एकमेव देश आहे जो बाईच्या अंगाला हात नाही घालणार. जगाच्या पाठीवरचा एकमेव देश आहे जो बाईच्या अंगाला हात घालणाऱ्याला शिक्षा दिल्याशिवाय राहणार नाही. एकमेव भारत आहे महाराज. यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता. माता भगिनींनो, तुम्ही सुद्धा अभिमान बाळगा की आपला जन्म भारतात झाला. हा देश आहे जो स्त्रीला उपभोगाची वस्तू नाही तर देवाऱ्यातली देवी मानतो. ही भारताची शिकवण आहे. अनेक धर्मांमध्ये स्त्रीला व्यक्ती म्हणून सुद्धा संबोधलं जात नाही, वस्तू. यांना व्यक्ती मानायला सुद्धा तयार नाही आहे, वस्तू. ठेवा, फेका, फोडा, तोडा, बदला. पण त्या माऊलीला ते कळालं की हा देश आहे, की हा देश मला सुरक्षा देईल. भारतात आली हो. कारण या देशाचा इतिहासच असा आहे, ज्याने ज्याने स्त्रीकडे वाईट नजर करून पाहिलं त्याला शासन करायचं काम या देशानं केलं. काल परवा मला एकाचा फोन आला होता. मला म्हणाला, महाराज त्या बदलापूरच्या अक्षयचं काय करायचं? म्हटलं काय करायचं? अरे 3 आणि 5 वर्षाच्या पोरींवर जर त्याने जबरदस्ती केली असेल तर हा हिंदुस्थान आहे. या हिंदुस्थानानं रावणाला सुट्टी दिली नाही. बदलापूरचा अक्षय काय चीज आहे? रावण तर मोठाच होता ना. सोन्याची लंका होती, कोटी गरजेत, कास्य आणि तांब्याची, शुद्ध कांचनाची 7 कोटी घरं सोन्याची आहे. पण रावणाला सुद्धा शिक्षा केली या देशानं. मग रावणाला जर सुट्टी नाही तर अक्षयला काय सुट्टी आहे का? उलट माझं तर रोज सांगणं चालू आहे, कोर्टात नेता ठोका. कशाला खाऊ पिऊ घालायचे या असल्यांना? हे भारताचे संस्कार आहे. हा भारत अराजक नाही आहे. याचं नावच आहे ना भारत. भा म्हणजे प्रकाश आणि रत म्हणजे आसक्त असणे.
भा म्हणजे ज्ञान आणि रत म्हणजे आसक्त असणे. नेहमी ज्ञानाची पूजा करणारा, ज्ञानाची आराधना करणाऱ्या लोकांचा जनसमुदाय म्हणजे भारत. हा दूरदृष्टिकोन ठेवणारा, मोठा विचार करणारा, सर्वसमावेशक विचार करणारा हा देश. तर शेख हसीनाला कळालं जिथं हिंदू बहुसंख्या आहे तिथं गेलं पाहिजे. आम्ही जे कीर्तनाच्या माध्यमातून हिंदू धर्म वाचवा, हिंदू धर्माचं रक्षण करा, हिंदू धर्म वाढवा, हिंदूंनो एकत्र व्हा, हे मी कशासाठी सांगतोय माहिती आहे? या देशातला हिंदू जोपर्यंत जिवंत आहे आणि त्याच्या अंतःकरणातला हिंदुत्वाबद्दलचा अभिमान जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंतच हा देश शिल्लक आहे. छोट्या छोट्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो. बदलापूरची घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे. कुणाची तळपायाची आग मस्तकाला जाईल अशी बदलापूरची घटना आहे. पण ती घटना घडल्यानंतर सगळा समाज पेटून उठला आणि रेल्वे रुळा अडवला. बदलापूरमध्ये सगळी माणसं बसली रेल्वे रुळावर आणि आंदोलन करते घोषणा काय देत होते? त्या नराधमाला फाशी द्या, त्या नराधमाला फाशी द्या, त्या नराधमाचं एन्काउंटर करा, हीच घोषणा होती ना. अहो इतकी टोकाची घटना घडल्यानंतर सुद्धा इथली लोक संविधानाच्या बाहेर जात नाही, हे भारतवासियांचं वैशिष्ट्य आहे. कारण फाशी संविधानातला आदेश आहे, एन्काउंटर संविधानातला आदेश आहे आणि जे संविधानात बसतंय तेच आम्हाला पाहिजे असं म्हणणारा हा हिंदू समाज आहे. पण रामगिरी महाराज सरला बेटाचे महंत एखादं विधान करतात इतिहासाच्या आधारावर आणि ह्याच देशात राहणारी एक कम्युनिटी घोषणा काय देते? गुस्ताके नबी को एक ही सजा, सरतन से जुदा, सरतन से जुदा. जर ही सरतन से जुदा म्हणणारी विचारसरणी जर या देशात वाढली तर कुठं भारत शिल्लक राहणार आहे? काय होईल जर ही विचारसरणी जर बळावली? कोणी काही केलं का? गुस्ताके नबी को एक ही सजा, सरतन से जुदा, सरतन, मुंडके उडवा अशा पद्धतीने जर कोण आदेश द्यायला लागलं नाही. मग संविधान जर वाचवायचं असेल आपल्याला तर इथला हिंदू वाचला पाहिजे. इथल्या हिंदूला हिंदू असल्याचा अभिमान राहिला पाहिजे आणि इथल्या हिंदूनं आपली विचारधारा समजावून घेतली पाहिजे. आज हिंदूंमध्ये सुद्धा एक गट असा तयार झालाय, आम्ही धर्म वगैरे काही मानती नाही. अरे बाबांनो, धर्म वगैरे काही न मानणं म्हणजे बाप वगैरे काही न मानल्यासारखं आहे. धर्म सुटला म्हणजे विचारसरणीच सुटली. जसा प्रत्येक जन्माला आलेल्या व्यक्तीला कोणीतरी बाप आहे तसा प्रत्येक जन्माला आलेल्या व्यक्तीला कोणता तरी धर्म आहे. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हेचे आम्हा करणे काम बीज वाढवावे ना. अहो धर्म सगळ्यांना बांधून ठेवत राहतो. ह्या जगाची गरज आहे धर्म. धर्म टिकला तर विचारसरणी टिकेल आणि विचारसरणी टिकली तरच ही मानवजात टिकेल. जगाच्या पाठीवरचा एकमेव धर्म आहे जो सगळ्यांच्या सुखाची अपेक्षा करतो. सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. मी म्हणालो ना की आमच्या ज्ञानेश्वर महाराजांना लोक आई म्हणतात का माहितीये? एकमेव संत आहे जो जगाच्या सुखाची अपेक्षा करतोय. अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन, आतिनी लोक आनंदे भरीन, आतिनी लोक आनंदे भरीन, तिने लोक आनंदे भरीन. अवघाची संसार सुखाचा करीन आनंद भरीन, तिने लोक
कुठं कुठं कुठे ही विचारधारा आहे हो, कुठेही विचारधारा कुठं नाही सापडणार जगाच्या पाठीवर. बाकीच्या विचारधारा मी जर सांगायला लागलो ना, लोक म्हणतील बाबा बास करा, ऐकवत नाही आम्हाला, सण नाही होते आम्हाला, नका महाराज. ही हिंदूंची विचारधारा आहे. अवघाचे संसार सुखाचा करी, आनंदे भरीन तिन्ही लोक. एवढी मोठी लोकसंख्या आहे भारताची, पण समाज स्थिर आहे. मला या गावचे भूमिपुत्र, गावचे उपसरपंच अनिलराव वाघांचं सुद्धा अभिनंदन करावं वाटतंय मला. कारण त्यांना काल कोणीतरी विचारलं, अनिलराव तुम्ही संग्राम बापूचं कीर्तन ठेवलं? त्यांनी उत्तर काय द्यावं? संग्राम बापूचं कीर्तन ठेवलं म्हणजे मी हिंदूच आहे ना, मुसलमान तर नाही ना. आणि जेव्हा व्यक्तिमत्व पक्षापेक्षा जास्त धर्माला महत्व देतील ना, तेव्हा हिंदू धर्माला अडचणच नाही. दूर दूर पर्यंत अडचण नाही. शेवटी सगळ्यात अगोदर धर्म आहे. आणि सनातन आहे, हा सनातन आहे. अहो हा 2 आणि 2.5 हजार वर्षापूर्वी जन्माला आलेला धर्म नाहीये. हा अनादी आहे, अनंत आहे. याला विश्वगुरु म्हणतात. या देशाला, जगाला वाट दाखवलेली हो. आज मोठ्या मोठ्या वैज्ञानिक ज्या संस्था आहे, नासा सारख्या, त्या संस्थांमध्ये आपले 4 वेद ठेवलेले की त्यांना सापडतं त्यातून काहीतरी विज्ञान. आपली उपनिषद ठेवलेली, त्यातून त्यांना सापडतं काहीतरी विज्ञान. बाकी कुठल्याच धर्माचा ग्रंथ त्यांच्या त्या अभ्यासिकेत नाही, कुठल्याच धर्माचा ग्रंथ नाही, इतर कोणत्याच धर्माचा ग्रंथ नाही. फक्त हिंदू धर्मातले ग्रंथ आहे. का? त्यांना माहिती आहे की हे विकसित आहे. आपल्याला क्रेडिट कधी घेता आलं नाही, तो आपला प्रॉब्लेम. नाही तर पुष्पक विमान आपल्याकडे फार 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 पूर्वीचा शोध येतो. पक्षांचं काय खरं राहिलं हो? काय खरं राहिलं पक्षांचं? खरं तुम्ही मला सांगा. मी लय बावळट माणूस आहे, खरं सांगतो. तुम्ही आज ज्याचा बिल्ला लावलाय ना, तो उद्या कुठं जाईल त्याचा भरोसा नाही हो. खरंच नाहीये. 1.5 दिवसात गणित बदलायला लागले. आणि सबसे ऊंचा धर्म है भाई. परधर्मियांचे काही गोष्टी त्यांच्याकडून आपण शिकल्या पाहिजे. फार वर्षांपासून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची एक इच्छा होती की त्या औरंगाबाद शहराचं नाव छत्रपती संभाजीनगर झालं पाहिजे. फार वर्षांपासूनची इच्छा. त्यांच्या त्या इच्छेला यश आलं. 2022 मध्ये बाळासाहेबांच्या पट्ट्यांनी त्या शहराचं नाव छत्रपती संभाजीनगर केलं. पण पुढचा मुद्दा ऐका. त्या शहरातला सगळा मुस्लिम एकवटला हो. भारतात राहतो ना आपण, आणि भारतातल्याच महापुरुषाचं नाव दिलं ना, जो इथला मूळ रहिवासी आहे. इथला मातीचा कण कण तुमचा आमचा नाही, छत्रपती शिवाजी महाराज संभाजी राजांचा आहे. त्या संभाजी राजांचं नाव दिलं असेल तर काय कोणाच्या पोटात दुखायचं कारण आहे? पण सगळा मुस्लिम एकवटला आणि त्यांनी आंदोलन करायला सुरुवात केली. आम्हाला औरंगाबादच पाहिजे. मग कुठला म्हणाला नाही, ए बाबा मी शिवसेनेत आहे, मी कस काय विरोध करू. कोण म्हटलं नाही, ए बाबा मी बीजेपीत आहे, मी कस काय विरोध करू. ते म्हणाले आता पक्ष नंतर, आमचा धार्मिक आदेश आहे की आम्हाला औरंगाबाद पाहिजे, आम्ही सगळे आंदोलनाला एकत्र उतरणार. आणि बस तेवढीच माझी हिंदूंकडून अपेक्षा आहे. कोणत्याही पक्षात काम करा, शेवटी बघा राजकीय स्वार्थ आहे, राजकीय डावपेच असतात.
प्रत्येकाला एक 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 पाऊल पुढे टाकणं, कोणत्याही पक्षात काम करू, पण जेव्हा प्रश्न धर्माचा येईल तेव्हा आम्ही हिंदुत्वासोबतच उभे राहू. हा, आमच्या धर्माचं प्रतिनिधित्व करतात ना महंत रामगिरी महाराज. त्यांनी इतिहासातला एखादा दाखला देत जर एखादं विधान केलं असेल तर आम्ही रामगिरी महाराजांना टोचणार नाही, त्यांच्या मागं उभे राहणार, कारण आम्ही हिंदू या आधी नंतर कार्यकर्ते. आणि ते चित्र दिसलं महाराज. 1 2 3 नालायक लोक जर सोडले तर कोणत्याच पक्षाचा राजकीय नेता महंत रामगिरी महाराजांच्या विरोधात बोललेला नाहीये. तुम्ही अभ्यास करा. इथं हिंदूंनी एकजूट दाखवली यावेळेस. 2 किडे जर सोडले, मला तर 2च किड्यांचं पोहोचलं माझ्यापर्यंत. 2 जर सोडले तर राजकीय पक्षांच्या प्रमुखांनी बोलायचं टाळलंय. मुख्य काय टाळलं त्या विषयावर बोलणं नाही. आणि ही एकजूट जर पुढच्या काळात अशी वाढत 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 राहिली तर इथली विचारसरणी टिकणार आहे. नंतर हळूहळू संपून जाईल विचारसरणी. काय देश महाराज, या देशात आहे ना एक सोबत हा संतांचा देश आहे. मार्ग दाऊनी गेले आधी दयानिधी संत ते, तेनेचे पंथे चालो जाता न पडे कोणता कोठे काही. संतांनी मार्ग दाखवलाय आणि तुम्ही आम्ही सुद्धा कुणाचं ऐकतो? संतांचं ऐकतो. म्हणजे मी अजून पुढे जातो. आपला भारत किती मोठा आहे बघा. भारतात राहणाऱ्या हिंदूला कायद्याची भीती नंतर आहे, आधी पापाची भीती आहे. चांगलं ऐकत असाल तर कळल. म्हणजे एखाद्याच्या खिशातला मोबाईल चोरायचा आहे आता, आणि मोबाईल चोरल्यानंतर संविधानात काय कलम आहे त्याच्यानुसार मला काय शिक्षा होईल हा विचार नंतर पहिल्यांदा चोरी करणं पाप आहे ही पापाची भीती त्याच्या अंतःकरणात. नाही तर कायदा मोडायला काय लागत हो. चांगला वकील लावला की मोडा ना कायदा. असे काही वकील आहे म्हणतात काय करायचं ते करून यायचं, फक्त फी भरायची, निर्दोष सुटायचं. असे वकील आहे देशात आज. पण आम्ही काय म्हणतो, नाही आम्हाला संतांनी जे सांगितले ना, परहित ते पुण्य पापती परपीडा. दुसऱ्याचं हित करणं पुण्य आहे, दुसऱ्याला ताप देणं, त्रास देणं, कष्ट देणं हे पाप आहे. आणि हे कायदे अशा अंतःकरणात बसलेले आहे. आईला आई माना, बापाला बाप माना, भावाला भाऊ माना, बहिणीला बहीण माना. हे डोक्यात इतकं बसलेलं आहे आपल्या ना. बाकीच्या धर्मामध्ये काही तसं नसतंय. बाप नवरा पण होऊ शकतो, भाऊ नवरा होऊ शकतो, बहीण बायको होऊ शकते. पण हिंदूची विचारसरणी आहे ती चालत आलेली. त्याच्या मागे विज्ञान आहे, त्याच्या मागे शास्त्र आहे की काय होईल. रोगी जर परिवारातल्या परिवारातच संबंध झाले तर पुढची पिढी ही रोगिष्ट जन्माला येते, विकृत जन्माला येते. बरोबर बोलतोय साहेब, विज्ञान आहे त्या माग. आणि म्हणून मात्र आपण मार्गदर्शन जे घेतलं, मार्ग दाऊनी गेले आधी दयानिधी संत ते. साधू संतांनी जे सांगितलं ते बरोबर नाही बोलले. अनुभव आले अंगा ते या जगा देतसे, तुका मने चाखोनी सांगे मज अनुभव आहे आगे मज अनुभव आहे आगे मज आहे आगे मज. तुका मने चाखोनी सांगे मज अनुभव आहे आगे मज अनुभव आहे आगे. चाखोनी सांगे मज अनुभव आहे आगे मज अनुभव आहे आगे आहे आगे आहे आगे. जय श्रीराम. तुका मने चाखोनी सांगे मज अनुभव आहे अंगे. अहो अनुभवाला किंमत आहे, अनुभवाला. सोलापूरला होतो कीर्तनाला,
सर का चालले काय? शेवाळे सर, सदानंद शेवाळे सरांचं एक माझ्यावर लय प्रेम बरं का. कोणतरी आलं असेल तिकडं. सोलापूरला होतो मी कीर्तनाला आणि 75 वर्षाची आजी मला म्हटली, महाराज आले असते कीर्तनाला पण गुडघेच लय दुखतात हो. मी जेवायला होतो त्या घरी, गुडघे लय दुखतात. म्हटलं अहो मग सोलापूरला तिथं छत्रपती शिवाजी महाराज चौकात माझ्या मित्राचे डॉक्टर, त्याला दाखवा नाही एकदा. ती आजी काय म्हटली माहिती आहे का मला, चांगलं आहे का पण. आता डॉक्टर काय वाईट असतो का? आता डॉक्टर झाला म्हणजे चांगलाच असणार ना. आणि चांगलं आहे का पण, चांगलं आहे का पण म्हणजे त्या आजीचा हेतू काय आहे, अनुभवी आहे का. शाळेत नाही गेलेली ती, सामान्य आहे. आमचा एक मित्र आजारी पडला, गेला डॉक्टरकडे. डॉक्टरला म्हटलं डॉक्टर तपासावं, मला जरा लय त्रास होतोय. डॉक्टर म्हटले आजच तुमचं ऑपरेशन करावं लागेल तर तुम्ही जागाल, नाही तर तुमचा भरोसाच नाही. डायरेक्ट घेतला ऑपरेशन थिएटर मध्ये. डॉक्टर गेले, कपडे वगैरे चेंज करायला गेले, बदलायला गेले कपडे बदलून आले तर ऑपरेशन थिएटर मध्ये ते लटलट कापत होतं, घामाघूम झालं ते. डॉक्टर म्हटले अरे एसी चालू आहे तुला एवढा घाम का आला. म्हटलं डॉक्टर खरं सांगू का, मी घाबरलो राव. का? अहो म्हणे डॉक्टर लहानपणापासून देवानं आरोग्य इतकं चांगलं दिलं, कधी इंजेक्शन माहित नाही मला, गोळ्या माहित नाही, सलाईन माहित नाही, कधी आजारीच पडलो नाही. म्हटलं पहिल्यांदा आजारी पडलो, डॉक्टरकडे आलो तुमच्याकडं आणि तुम्ही गोळी नाही, इंजेक्शन नाही, MRI नाही, एक्सरे नाही, डायरेक्ट ऑपरेशन. खरं सांगू डॉक्टर, माझ्या आयुष्यात माझ्यावर हे पहिल्यांदाच ऑपरेशन होतंय त्यामुळे मी एवढा घाबरलो. ते डॉक्टर हसायला लागले, काय येडा का खुळा रे म्हटले तू, त्याच्यात काय एवढं घाबरायचं. मी पण माझ्या आयुष्यातील आज पहिलंच ऑपरेशन करणार आहे आणि मी कुठं घाबरलोय. आणि मग मात्र ते जे घाबरलेलं होतं ते दरवाजे तोडून बाहेर 120च्या स्पीडने घरी. का? डॉक्टरला अनुभव नाहीये. विठ्ठल 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 म्हणून चुकली या वर्म. आज आपल्या आयुष्याची जी काही अवस्था आहे त्या अवस्थेला कारण फक्त तुमच्या आयुष्यात तसे मार्गदर्शक लागले. ज्याला चांगला नावाडी मार्गदर्शक लाभला तो नावाडी झाला, ज्याला चांगला डॉक्टर मार्गदर्शक सापडला तो डॉक्टर झाला, ज्याला चांगला ऑपरेटर मार्गदर्शक लाभला तो ऑपरेटर झाला, ज्याला मार्गदर्शकच बेवडा लाभला तो बेवडा झाला. बाकी आयुष्य काय सगळ्यांची सारखे हो. आणि मग आमच्या जीवनात काही क्रांती व्हावी असं वाटत असेल तर आपल्यासाठी मार्गदर्शक जर कोण आहे तर ते दीपस्तंभासारखे उभे असणारे संतच आहे. संत हे कृपेचे दीप, संत कृपेचे हे दीप, साधका करीती निष्पाप. जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या जीवनात सुद्धा मोठ्या अडी अडचणी, मोठं दुःख आहे, प्रचंड दुःख. दुष्काळे आटिले द्रव्य नेला मान, स्त्री एके अन्न अन्न करता मेली. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात दुष्काळ पडला राव, पैसा संपला. आता काय झालंय माहितीये का, दुष्काळाचं लोकांना काही वाटाणा हो. आता मागच्या वर्षी पाऊस नव्हता बरं का पाहिजे तसं सचिन महाराज, पण धोंड्याचा महिना होता आणि तुफान खर्च चालू होता महिला मंडळाचा. मी सहज एका घरी म्हटलं जरा हात आकडा, पाऊस पाणी नाही यंदा, लय खर्च नका करू. ती बाई काय म्हणाली मला, पाऊस पडेल की पुढच्या वर्षी, धोंड्याचा महिना 3 वर्षातून एकदा येतो. मग काय आत्मविश्वास आहे काय, दुष्काळ वगैरे काही जाणवा ना का. लोकांना माहित झालं काही वाहू द्या, आनंदाचा शिधा येणार आहे. आज बदललाय काळ. आज सरकार मायबाप पाठीशी आहे, प्रशासन लक्ष देत आहे, कुणाला उपवाशी राहू देत नाही.
आता तो महिला मंडळाच्या चेहऱ्यावर नुसती खुशीच दिसते मला. सध्या सगळ्यांच्या अकाउंटला पैसे बरं का यांच्या. आले का लाडकी बहीण योजनेचे? आले का काय? बघा ना, मुख्यमंत्र्यांनी पण आपलं बघा ना कसा कार्यक्रम वाजवलाय. पुरुष मंडळी कागदपत्र आपण गोळा केले, चक्रा आपण मारल्या आणि पैसे त्यांच्या अकाउंटला, आणि पुन्हा त्यांना म्हणायचं देती का. हे आज काळ बदलला महाराज. काय 400 वर्षापूर्वी परिस्थिती होती. दुष्काळ जर पडला ना, अन्न करता माणसं मारायची. हो, तुकाराम महाराजांचाच अनुभव आहे की माझी एक बायको अक्षरशः माझ्या डोळ्यासमोर अन्न करता मेली. का तर वनस्पती जळून गेल्या सगळ्या. आयुर्वेदिक वनस्पती, औषधीच्या वनस्पती होत्या. पाऊस नाही पडला, त्या जळाल्या. आणि मग जे उपयुक्त गरजेचे जे औषधं द्यायला पाहिजे होते त्या माऊलीला, ते तुकाराम महाराज देऊ शकले नाही. आणि डोळ्यात देखत अशी बायको मारताना पाहिल्यावर किती अंतकरण या लावलं असेल. अहो, जगाच्या नजरेत पडलो तरी काही वाटत नाही, पण बायकोच्या नजरेत पडू नये असं प्रत्येकाला वाटत आहे. उसने पैसे घेतो, पण बायको सोबत जेवायला गेलं ना हॉटेलला, वेटरला टिप देते. बायकोला वाटतं मानावरा लय मोठा आहे. अरे उसने घेतले त्याने. पण बायकोवर एक काही गावात किंमत नाही, पण बायकोला रुबाब. हाक मारली का पळत आली पाहिजे. आमच्या एका मित्राचं लग्नच जमत नव्हतं. मोहिते महाराज जमतच नव्हतं. कसं बस जमलं तर करून घ्यावा ना. ते चौकात गेलो पोरांना भेटायला. म्हटलं भावांनो, तुमचे लग्न होऊन 3-3 वर्ष झाले. मी जरा लांबलो, पण जमलंय माझं. पण मला तुमचे अनुभव सांगा. तुमचे अनुभव माय कामाचे. मला असा एखादा मंत्र द्या जेणेकरून आयुष्यभर बायको मला घाबरली पाहिजे, धाकात राहिली पाहिजे माझ्या. ती पोरं काय कीर्तन ऐकणारी होती का? चौकात बसून गुटके खाणारी पोरं ती म्हणाली, ए तुला आजच सांगतो, लग्न झाल्यावर पहिल्याच दिवशी बायकोला इम्प्रेस कर, प्रभावित कर, तर आयुष्यभर ती मानल. कारण नियम आहे म्हटले, फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन. आणि जर पहिल्या दिवशी तुला तिच्यावर प्रभाव नाही पाडता आला, पुढं तू किती पराक्रम कर, ती तुला मानणारच नाही. एकदा का तिने पोची ओळखली का मग तुम्ही नंतर मोठे कीर्तनकार व्हा, नाही तर गाड्या बदला. ती म्हणणारच आला का सप्ताह. ते लक्षात राहिले. अशा गोष्टी पटकन लक्षात राहतात. तुम्ही बघा, निसर्गाचा नियम आहे. पोरांनो खरं सांगायचं, तुम्ही रोज कीर्तनाला येतात. रूप पाहत लोचने अभंग रोज होतो. पाठ झाला आपला? नाही झाला. पण खरं सांगायचं, झालं झिंग झिंग झिंगाट. कोणी पाठ केलं? पण ऑटोमॅटिकली ते लक्षात राहत. हा निसर्गाचा नियम आहे बरं का. निगेटिव्हिटी पटकन पसरते, पॉझिटिव्हिटी पसरावी लागते. बघा, मोटिवेट होण्यासाठी वाचावं लागतं, ऐकावं लागतं, प्रयत्न करावे लागतात. पण डिप्रेशन मध्ये जायला काय करावं लागत? काहीच नाही करावं लागत, ऑटोमॅटिक जाते डिप्रेशन मध्ये. ते त्याच्या लक्षात राहिलं. ते पहिल्याच दिवशी प्रभाव पाडायचा म्हटला. गेले 2-3 महिने उलटून गेले. झालं बो लग्न झालं. सकाळी सकाळी आपला आंघोळ करून हा तिथं बैठकीत येऊन बसला. मंडळीने पण आंघोळ वगैरे झाली. आता घरातल्या बाया म्हणे, बाई तुझा चहा कॉफी घेऊन त्याला पहिल्याच दिवशी, त्याला बरं वाटेल. तिने पण तिला एवढा आनंद, आंघोळ केली, डोक्यावर पदर वगैरे घेतला, ट्रेमध्ये चहाचा कप ठेवला, पाण्याचा ग्लास ठेवला. पहिलं लग्न, पहिला नवरा, एक वेगळा आनंद. आणि मग ते कप वगैरे ग्लास घेऊन ती आपली गेली बा, अशी पुढे गेली. याच्या डोक्यात चक्रच चाललं होतं, आजच इम्प्रेस करायचंय.
आज तर प्रभावित झालीच पाहिजे पहिल्याच दिवशी. काय 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 करावा काय करावा. तेवढ्यात बाहेरून एक पेपरवाला चालला होता ओरडत, सकाळ घ्या, लोकमत घ्या, पुढारी घ्या, देशदूत घ्या, पुण्यनगरी घ्या, चाललं होतं ओरडत. ते याच्या डोक्यात आयडिया आली, वा आता इम्प्रेस करायला चान्स आहे. हे चिडलं ना तिच्या. अक्कल आहे का तुला काय? खुशाल तोंड वर करून आली, पाण्याचा ग्लास घेऊन, चहाचा कप घेऊन. तुला माहित नाही का पेपर वाचल्याशिवाय मी पाण्याचा घोट पण घेत नाही. असं चिडूनच काहींना वाटतं चिडून बोलल्यावर बायको घाबरते. ती घाबरत नाही, ती समजून घेते आपला नवरा नालायक आहे, आपल्या बापाची चूक झालेली आहे आणि आयुष्यभर आपल्याला ती निस्तारायची. आणि बिचारा निस्तारतात हो. काय देवानं यांना कौशल्य दिलेलं आहे त्या परिस्थितीशी जुळवून घेतात हो. मग तुम्ही बघा, गरीबाची पोरगी श्रीमंताच्या घरी द्या, कळूनच देत नाही मी गरीबाच्या घरातली आहे. सासूला म्हणते गिझर कुठे आहे? गिझर, सिलेंडरची टाकी नव्हती माहेरी, कळूनच देते नाही. त्या जुळवून घेतात लगेच त्या परिस्थितीशी. आणि श्रीमंताची पोरगी गरीबाच्या घरात द्या. महाराज, जातीवंत पोरगी ना माहेरी लाड होते लय, पण इकडं गावऱ्यात थापून संसार करून दाखवते हो. काय महिला मंडळाचे वैशिष्ट्य हो. पुरुष मंडळ ते म्हणाला असं का बोलताय, पण खरंच हो, मातृदेवो भव, त्या देव आहे. तुम्ही लग्न होतं तेव्हा दोघांना माहित नसतं एकमेकांबद्दल. झाल्यावर तिला कळत राव दारुडा पादरात पडला. पण बिचारी तक्रार नाही करीत हो, दारुड्या बरोबर आयुष्यभर संसार करून दाखवती. पुरुष मंडळी एखाद्या दिवशी फक्त असा विचार करा की लग्न झाल्यावर जर आपल्याला कळालं बेवडी रावती, तिला अर्धा ग्लास रोज लागतीच, तिला तिकडं सवयचे. ठेवू आपण, लात मारून काढून देऊ, चालणार नाही या घरात असं. म्हणजे किती फरक आहे बघा ना. आपण लगेच हमरी तुमरीवर येतो आणि त्या आहे तसं ऍडजस्ट करून घेतात. हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. ती गडबडली जरा. काय आलं, काय झालं, काय ते पेपरवाल्याला हाक मार, ते राहू दे चहा पाणी. ती गेली दारात घाबरत घाबरत. त्याला म्हटलं ओ भाऊ या हो. ते आलं पळत आणि आल्या दरवाजात. म्हटलं काय काम आहे? कारण या घरातून कधीच आवाज नव्हता आलेला. हे कशाचे पेपर वाचतात? काय काम आहे म्हटलं. ते म्हटलं अरे काम काय, पेपर विकतो ना तू, पेपर दे. तो म्हटला कुठला देऊ? का कधी घेत नेहमीच गिराईक लगेच कळत. मला तोंड पाहिलं टपरीवाला ओळखते, याला गायछाप द्यायची, बिडी द्यायची, मावा द्यायचा, काय लगेच लक्ष देतो ना त्या टपरीवाल्याच्या रोजचा गिराईक सुद्धा. त्याला सुधरा ना काय काय. अहो म्हटलं साहेब बरोबर आहे, मी पेपरच विकतो, पण तुम्हाला कोणते आहे तुझ्याकडं? म्हटलं लोकमत आहे, सकाळी, पुढारी आहे, पुण्यनगरी आहे. आता घ्यावा ना एखादा. हा काय म्हणतो माहिती त्याला, इंग्रजी नाही का एखादा. त्याला त्याच्या डोक्यात एकच आहे, बायको इम्प्रेस करायची, बाकी काहीच त्याच्या डोक्यात नाही. तो म्हटलं आहे की टाइम्स ऑफ इंडिया दे. शाळेतच नाही गेलेलो, म्हणजे बँकेत सुद्धा ते शिक्का त्याचा घ्यावा लागतो ना, अंगठा. तर अंगठा घेताना अंगठा घेणाऱ्याला म्हणावं लागतं अंगठा टिल्ला सोडा, इतका याडा आहे. आणि अंगठा टिल्ला सोडा म्हटल्यावर सुद्धा तो म्हणतो थांबा 1 मिनिट वेळ द्या, मी प्रयत्न करतो. इतका याडा आहे. काय जितका माणूस मूर्ख तितका कॉन्फिडन्स जास्त हो. संप्रदायात सुद्धा जे विद्वान मंडळी ना घरी हो बसून, आणि आमच्यासारख्या येड्या दाड्यांना रोज कीर्तन. काय निसर्गाचं गणित राहितात. खरं आहे का खोटं आहे? खरंच नाही. आम्हाला कळतं ना पुढचा माणूस किती मोठा आहे, किती अभ्यास आहे, आम्हाला कळतं ना हो. बोलणाऱ्याचे ना खडे विकतात, न बोलणाऱ्याचे चणे पण विकत नाही. इंग्रजी पेपर असा धरला बा पुढं. आता काय चांगल्या शिकलेल्या पोरांना वाचता येत नाही इंग्रजी पेपर.
आणि ती उभीची बरं का, चहाचा कप आहे, पाण्याचा ग्लास घेऊन अशी उभीचे. तिला म्हणतोय आपलं झालं लग्न पण पुढच्या पिढीचं अवघड आहे भविष्य. लईच पोर बिघडली ग. बघ म्हणे कोणीतरी मालेगाव चांदवड हायवेवर गाडी पळवत सुटलं, धडकलं फाट्यावर, गाडीच पलटी झाली. आणि पलटी झालेली गाडी तिला अशी दाखवली चित्रात. आता चित्रात होती पलटी झालेली अशी एक गाडी होती. तिने ती गाडी पाहिली आणि आतापर्यंत सगळं सहन केलं बा तिने, पण आता काय तिला राहावा ना. ती म्हटली धनी लहान तोंडी मोठा घास घेते, पण गाडी नाही पलटी झालेली हो. गाडीची जाहिरात पेपर मध्ये आलेली आहे, तुम्ही पेपर उलटा धरलाय त्यामुळे गाडी तुम्हाला पलटी. तुम्ही पेपर उलटा धरलाय त्यामुळे गाडी तुम्हाला पलटी झालेली दिसते. तेवढा पेपर जरा नीट धरा मला वाचूनच दाखवा बरं. आता रवी दादा ज्याला पेपर कसा धरायचा आहे ते समजत नाही, त्याची सुद्धा इच्छा काय आहे, बायकोने मला घाबरलं पाहिजे, बायकोने मला मानलं पाहिजे, बायकोने माझ्या पुढे जास्त बोललं नाही पाहिजे. ही मूर्खाची इच्छा आहे. अहो ज्यांनी पंचम वेद दिला उभ्या जगाला, तुकाराम तुकाराम नाम घेता कापे. अहो यम ज्याच्या नावानं पुढच्या काळात थर कापायला लागला, अशा तुकाराम महाराजांची बायको त्यांच्या डोळ्यात देखत अन्न अन्न करता मरत होती आणि ती एका अपेक्षेने यांच्याकडे बघत होती, अहो करा काहीतरी करा. आणि हे काहीच नाही करू शकले. मेली ती. किती दुःख झालं असेल तुकाराम महाराजांना, काय वेदना झाल्या असतील, आणि त्या वेदना त्यांनी प्रगट केल्या. संसार तापे तापलो मी देवा करिता या सेवा कुटुंबाची. तापलो म्हटले देवा, तापलो दुःख बांधवडी आहे हा संसार सुखाचा विचार. सुखाचा विचार सुखाचा विचार नाही.